नमस्कार मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण आलो दिवाकरजीकडेच। या आहेत तिळाच्या कांड्याचे कोळसा तयार केलेला आहे। जे आपण शेतकऱ्यांना सांगतो की आपण स्फुरदची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण तिळाच्या कोळशाचा वापर केला पाहिजे। तर बरेच शेतकरी म्हणतात कोळसा कसा तयार करायचा, तर हे बघा, या पद्धतीचा कोळसा तयार झाला पाहिजे। हाती घेऊन दाखवा, हे बघा, या प्रकारचा असा कोळसा तयार झाला पाहिजे। आणि कशा पद्धतीने तयार केलेला आहे ते सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तसेच हे बघा, गाईचे शेण आहे, पूर्ण खत कुजवण्यासाठी टाकलेले आहे। पाणी मारणे आणि तयार करणे। शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा जेव्हा सांगतो की आपण शेतातलं वेस्ट शेतात टाकलं पाहिजे, कुजवलं पाहिजे, किंवा रोटावेटर करून तरी कुजवलं पाहिजे, मग शेतकऱ्यांना असं वाटते की त्याच्यापासून खूप त्रास होते। तर जर त्रासच होत असेल तर आपण कमीत कमी या पद्धतीने तरी आपला काडी कचरा साठवण केला पाहिजे। म्हणजेच 1 वर्षानंतर कुजल्यानंतर आपण पुन्हा आपल्या शेतामध्ये ते टाकता यावं। हे बघा, कसं बांधावरती हे पूर्ण तिळाचं पाचट जमा केलेल्या काड्या जमा केलेल्या आहे। आपण फक्त अडचणी सांगतो, त्याच्यावर पर्याय शोधत नाही। या शेतकऱ्याने अडचणी न सांगता सगळे पर्याय शोधत काम केलेलं आहे। तर हे बघा, पूर्णपणे बांधावर एक ढिगारा लावलेला आहे। हे बघा, जसा आपला कडब्याचा ढीग लावतो त्या पद्धतीने लावलेला आहे। तर हे पूर्ण कुजल्यानंतर हे पूर्ण शेतामध्ये पुन्हा फेकल्या जाईल। म्हणजे शेतातले जे अन्नद्रव्य तिळाने ओढलेले आहेत तेच अन्नद्रव्य पुन्हा शेतात येईल आणि शेतामध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्याचाही चांगला पर्याय आहे हा। हे बघा, इकडे सुद्धा शेतातला काडी कचरा शेतात आहे बघा, जेवढी ठोस काडी आहे पण वेचलेली नाही, रोटावेटरच्या सहाय्याने पूर्णपणे बारीक केल्या जाते। शेतातच फळझाडी सुद्धा लावलेली आहे। असेच मित्रांनो आपण सुद्धा केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतातला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होईल आणि शेतातले अन्नद्रव्य शेतातच पिकांना सहजपणे उपलब्ध होईल। हा सुद्धा पर्याय आपण करू शकतो, एका ठिकाणी पूर्ण काडी कचरा टाकून त्याला सडवण्याचा। तिळापासून निविष्ठा तयार करणे, वेस्टेज तिळाच्या पेंड्या।